तू जे विचारलं ना आता नॅट्रमम्यूर कसा असतो, नॅट्रमम्यूर समजून घ्यायचं फक्त. नॅट्रमम्यूरमध्ये काय आहे तर नॅट्रमम्यूरमध्ये हायपर मेटाबॉलिझम आहे, बेसल मेटाबॉलिक रेट वाढलेला आहे. हे कळालं की नॅट्रमम्यूर कळायला सुरुवात होते. बघा तुम्ही नॅट्रमम्यूरच्या पहिला पॅरेग्राफ बोरिकचा जेव्हा वाचता तेव्हा शेवटचा वर्ड जो आहे तो हायपरथायरॉइडिझम असं दिलेलं आहे त्यांनी. हायपरथायरॉइडिझम मध्ये काय होतं तर बेसल मेटाबॉलिक प्रोसेस वाढतात सगळ्या. मग तसं झालं तर काय होईल, हा असं आधी थिंकिंग करायचं की काय काय होऊ शकतं. मग थायरोटॉक्सिकोसिस जेव्हा होतं त्यावेळेला लॉसिंग फ्लेश वाईल इटिंग वेल, पेशंट कितीही खातो, भरपूर भूक असते, पण मसल फ्लेश सगळं कमी होत जातं. नॅट्रमम्यूरचं ते वैशिष्ट्य आहे. इव्हन नेक इमॅशिएटेड असते, त्यामुळं मान सुद्धा अशी बगळ्यासारखी बारीक झालेली दिसते. तिसरी गोष्ट, एक्स्ट्रीमिटीज बारीक होऊन जातात नॅट्रमम्यूरमध्ये. चौथी गोष्ट, बिकॉज ऑफ इन्क्रीज्ड पल्स रेट हार्ट पल्सेशन शेक्स द बॉडी, असं एक सिम्पटम आहे. बघा तुम्ही हार्टमध्ये लिहिलेलं की हार्ट पल्सेशन आर फेल्ट ऑल ओव्हर द बॉडी और दे आर शेक्स होल बॉडी, इतके जोरात आहेत. ते थायरोटॉक्सिकोसिसचे फीचर्स आहेत. दॅट्स व्हॉट यू गेट ओव्हर देअर. अँड वन मोर इम्पॉर्टंट थिंग विच यू कॅन फाइंड इट आउट की हे सगळं आहे म्हणजे ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, पल्स रेट वाढलेला आहे. हेडेक इज सेकंडरी टू इट. त्यामुळे सेकंडरी हेडेक हा डेफिनेटली असलाच पाहिजे. जोपर्यंत तुम्ही असं नॅट्रमम्यूर समजून घेणार नाही तोपर्यंत नॅट्रमम्यूर समजला नाहीये, नॅट्रमम्यूरचा फील येणार नाही. कुठली रेमेडी आपण जेव्हा घेतो त्यावेळेला त्याचा फील काय तो समजणं गरजेचं आहे. त्याची क्लिनिकल कंडिशन काय, कुठं ऍक्ट होतो, का तो ऍक्ट होतो, कशा पद्धतीने ऍक्ट होतो, हे समजून घेतलं तर नॅट्रमम्यूर आपल्याला जास्त चांगला कळेल.